नमस्कार, मी अश्विनी निशांत पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज खूप दिवसानंतर तुम्हाला मी मायथॉलॉजिकल इंडियाला घेऊन असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती हा व्हिडिओ बनवत आहे। तो शेवटपर्यंत प्लीज बघा, वेळात वेळ काढून, कारण की ऑफकोर्स इंडियातल्या ह्या हिंदू कल्चरला घेऊन असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींवरती गोष्टी अशा सगळ्या एकमेकांशी कनेक्टेड आहे। त्यामुळे मी कितीही घाई करत तुम्हाला सगळ्यात छोटं सांगायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो व्हिडिओ मग खूप घाईमध्ये काहीतरी बोलतेय असा वाटतो। त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित शांतपणे सांगायचा प्रयत्न करते आणि तसा प्रयत्न केला की अर्थातच व्हिडिओ थोडासा मोठा होतो। त्याच्यामुळे तुळशीला घेऊन काही नवीन माहिती करून घ्यायची असेल तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ हा बघा, एवढीच विनंती करते। आणि असं सांगत व्हिडिओला सुरुवात करते। तुळस आणि तुळशीचं लग्न ह्याला घेऊन एकमेकांना घेऊन कनेक्टेड असलेल्या मला वाचण्यात आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। त्या तशाच आहेत असं मी म्हणत नाहीये, कारण हे डिस्क्लेमर मला देणं भाग आहे। ज्या काही गोष्टी माझ्या वाचण्यात येतात, जे काही मला नवीन कळतं इंडियन हिंदू कल्चरला घेऊन, मला स्पेशली खूप इंटरेस्ट आहे त्याच्या मागे असणारं सायन्स काय, लॉजिक काय आहे, किंवा स्टोरीज जरी असल्या तरी सुद्धा त्या काय आहेत तर त्या मला कळतात। त्यामुळे माझ्यासारखे ह्या टॉपिकमध्ये इंटरेस्टेड असणारे तुमच्यासारखेही बरेचसे प्रेक्षक असतात, म्हटलं त्यांच्यासोबतही शेअर केलं पाहिजे की तुळस कोण होती, तुळशीचं लग्न कृष्णासोबत का केलं जातं आणि तुळशीच्या लग्नानंतरच बाकी सगळ्या लोकांचे लग्न का सुरू होतात। समुद्र मंथनाच्या वेळेस जेव्हा अमृत बाहेर आलं होतं त्यावेळेस अमृत बाहेर आल्यानंतर त्या अमृताचे थेंब जिथे सांडल्या गेले होते जमिनीवरती तिथे तुळस ही आली होती असं म्हणलं जातं। आणि त्यानंतर ती जी तुळस होती ती ब्रह्मदेवाने विष्णुदेवाला समर्पित केली होती। आणि त्याचबरोबर असं देखील आहे की राजा धर्मध्वज आणि माधवी यांची मुलगी जी होती ती तुळस, म्हणजेच तिचं नाव वृंदा। आता ती वृंदा जी होती ती सतत विष्णूचं नाम जप करायची आणि विष्णू तिला मिळावा हे तिची खूप इच्छा होती। त्यामुळे ती जप तप सतत करत राहिली आणि जेव्हा ब्रह्मदेव तिच्यावरती खुश झाले तेव्हा ब्रह्मदेव तिला बोललेले की तुला विष्णूची प्राप्ती होईल, पण त्याआधी तू जेव्हा गोपिका म्हणून मागच्या जन्मी होतीस त्यावेळेस तुझ्यावर होता, त्याचं तुझ्यावरती खूप प्रेम होतं, सो तो या जन्मी देखील आहे, तर तुझं त्याच्यासोबत लग्न होईल आणि त्याच्यानंतर तुला विष्णूची प्राप्ती होईल असं वरदान त्यांना मिळतं। आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट कनेक्टेड अशी आहे जी आपण आधी बघूयात, प्रिक्वेल म्हणता येईल, की कृष्ण आणि राधा जेव्हा होते त्यावेळेस त्या युगामध्ये, तर त्यावेळेस तुळस ही जी आहे ती गोपिका होती। म्हणजे जसे खूप साऱ्या गोपिका कृष्णाचे खूप जास्त त्याच्यावरती प्रेम करायचे। सगळ्या जणांचं जसं कृष्णाला घेऊन खूप प्रेम होतं, खूप सातत्याने त्या लोकांना त्याचं अफेक्शन खूप होतं, जिव्हाळा खूप होतं, त्यातलीच ही एक वृंदा होती। तर ती जेव्हा कृष्णासोबत बोलत बसताना जेव्हा बघितलेलं असतं राधा, तेव्हा राधा पजेसिव्ह होऊन राधा देते तिला शाप की म्हणजे आपल्याकडे असं म्हणलं जातं ना की परत मनुष्य जन्मालाच न येणं, मोक्ष मिळणं म्हणजे खूप चांगलं आहे। त्याच्यामुळे मग राधाकडनं वृंदाला असा शाप मिळतो की तू पुढच्या जन्मी परत मनुष्य योनीमध्येच जन्माला येशील, मनुष्य जन्मच तुला मिळणार। त्याच्यामुळे मग तिचा त्या शापामुळे आलेला हा जन्म तिचा वृंदा म्हणून। राधाच्या त्या मिळालेल्या शापामुळे कृष्ण त्यावेळेस मग त्या गोपिकाला सांगतो, म्हणजेच वृंदाला सांगतो की तू काही काळजी करू नको, पुढचा जन्म जरी तुला माणसाचाच मिळाला तरी देखील तुला माझी प्राप्ती होईल 100%। तर त्यावेळेस मग ही परत आता येते, मग धर्मध्वज आणि माधवीच्या पोटी जन्म घेते वृंदा। आणि मग तिला जेव्हा ब्रह्मदेव वरदान देतात की शंखचूड हा जो दैत्य आहे, ठीक आहे, प्रेझेंट मध्ये, तो आधी होता तिच्यावरती प्रेम करणारा गोप होता, ठीक आहे। तर मग आता ह्या शंखचूड म्हणजे कोण, तर तो जलंधर ह्या नावाने देखील त्याला ओळखलं जातं। तो इतका हुशार दैत्य होता की त्याने सगळीकडे सगळ्यांना हे करत होता, जिंकत होता आणि साम्राज्य मिळवत होता। आणि पण त्याला देखील अपयश मिळणार होतच। त्याच्यामुळे गुरु शुक्राचार्य जे असतात ते शंखचूड म्हणजेच जलंधरला सांगतात की बाबा रे, तुला वृंदेशी लग्न करावं लागेल, कारण वृंदा जी आहे, तुळस जी आहे, ती एवढी प्युअर आणि एवढी मनाभावाने ती
विष्णूची पूजा करत असते. विष्णूचं एवढं तिला वेड आहे, प्रेम आहे की तिच्याकडे भरभरून पुण्य आहे, भरभरून पुण्य आहे आणि ती खूप प्युअर आहे. जर तू तिच्याशी लग्न केलास तर तू अजिंक्य राहशील कायम. त्याच्यामुळे मग त्या सगळ्या गोष्टी मग त्या रिकॉल होणं आणि मग जलंधरचं म्हणजे शंखचूडचं तिच्यासोबत लग्न होणं आणि ती पण तो अजिंक्य ठरायला लागला. मग त्याचे युद्ध कितीही होऊ देत तो हारायचाच नाही. मग त्याच्या वेळेस मग सगळं सुरू झालं देवलोकांचं की आपण काय करू शकतो की ज्याच्या करून त्याला हरवू शकतो आणि त्याचा मृत्यू होईल जलंधरचा. कारण हे असंच राक्षसांचं चालू राहिलं तर मग खूप सारे प्रॉब्लेम्स येतील पुढे. त्यावेळेस मग विष्णू देव जे असतात ते जलंधरचं रूप घेतात आणि राहत असतात वृंदासोबत. तर त्यावेळेस मग जेव्हा तिच्या लक्षात येतं, जेव्हा तिला कळतं की बाबा म्हणजे तिच्याकडे येती बातमी की जलंधर तर मेलेला आहे, मग इथे आहे तो कोण आहे, तर तो त्या गोष्टी अशा असतात की विष्णू सोबत तिचं राहिलं असल्यामुळे तिचं पतिव्रत जे असतं ते भंग होतं. आणि जसं तिचं पतिव्रत भंग होतं तिथेच महादेवाचं जलंधरासोबत युद्ध होतं आणि त्या टायमाला जलंधरचा मृत्यू होतो. मग हे जेव्हा तिला कळतं वृंदाला, त्यावेळेस मग ती विष्णूलाच शाप देते की तू असं वेगळ्या पद्धतीने येऊन माझं पतिव्रत तू भंग केलेला आहेस आणि माझ्यासोबत तू असा वागलेला आहेस, तर तू दगडासारखा वागलास तर तुला पाषाणाचं रूप येईल. आणि काही गोष्टींमध्ये असं देखील म्हणलं जातं की ती स्वतः सती हे होते, म्हणजे तिथेच स्वतःला ती भस्म करून घेते आणि त्या राख असते त्या राखातनं तुळस जन्माला येते असं देखील म्हणलं जातं. आणि काही ठिकाणी असं देखील लिहिलेलं आहे की ती विष्णूला तसा शाप देते आणि ती स्वतः त्या पाषाण झाल्यावरती त्या पाषाणामधून ती स्वतःला नदीचं रूप घेते, गंडकी नदीचं रूप घेते आणि ती वाहत निघून जाते असं. आणि तसं घडल्यानंतर, तसं शाप दिल्यानंतर मग विष्णू तिला स्वतः म्हणतात की तू ब्रह्मदेवाला विष्णू प्राप्तीसाठी, माझ्या प्राप्तीसाठीच तू खूप जप तप केलं होतं आणि ब्रह्मदेवाने तुला सांगितलं होतं, त्याने तुला वरदान दिलं होतं, त्याच्यामुळे तू विष्णू प्राप्तीचा वर मागितल्यामुळे मी तुला प्राप्त झालो होतो. तर हे ह्या सगळ्या गोष्टी तू बोलल्यामुळे केल्यामुळे ह्या सगळ्या कनेक्टेड आहेत. त्याच्यामुळे तू जरी स्वतःला पापी असं समजू नकोस की तुझ्याकडनं पाप घडलेलं आहे, तू पतिव्रत भंग झालेला आहे, असं काही नसताना तू एवढी पुण्यवान आहेस, एवढी प्युअर आहेस, एवढी पवित्र आहेस की तुझ्याशिवाय माझं कोणतंही काम होणार नाहीये. त्याच्यामुळे जे कोणी तुझं तुळशीचं मला नैवेद्य दाखवल्यावरती जेव्हा केव्हा तू तिथे असणार आहेस, त्या भक्ताची पूजा माझ्यापर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. त्याच्यामुळे आपण सत्यनारायणाला किंवा सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळेस किंवा इतर गोष्टींमध्ये देखील जेव्हा नैवेद्य दाखवत असतो श्रीकृष्ण किंवा विष्णूला, त्यावेळेस आपण त्यावरती तुळशीचं पान ठेवतो आणि ते आपण सत्यनारायणाला नैवेद्य म्हणून दाखवतो. तर हे गोष्टी म्हणून तर मी म्हणले ह्या एकमेकांना कनेक्टेड असल्या कारणाने मला खूप पटपट सांगता येणार नाहीये तुम्हाला. ही अशी एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर असं देखील म्हणलं जातं की आता ही गंडकी नदी कुठे आहे, ती भारतात आहे का, आणि विष्णूला तिने पाषाणाचं रूप दिलेलं आहे, तर मग तो दगड बनूनच कायम राहिला का, तर नाही. मग त्याच्यानंतर सगळे देवलोक येतात, तिला विनंती करतात, तिला सांगतात की विष्णू जो पालन करता आहे तो जर अशाच रूपात राहिला तर त्याचं खूप प्रॉब्लेम होईल, पालन कोण करणार पूर्ण धरणीचं वगैरे. मग त्याच्या वेळेस मग असं होतं की ते जे पाषाण बनलेलं रूप आहे, तर असं सांगण्यात येतं की ते जे नदी ती वाहत जाईल त्यावेळेस तिच्या ज्या तीरावरती तिच्या ह्याला जे जोडून जे काही दगड असणार आहे ते असणार आहे शालिग्राम, आणि त्या शालिग्रामाच्या रूपामध्ये माझं लग्न तुळशीसोबत करण्यात येईल आणि त्याच्यानंतर मग बाकी सगळ्या युवकेंचं लग्न होणार, सुरुवात होणार. त्याच्यामुळे आपल्याकडे तुळशीचं लग्न झाल्यानंतर मग सगळ्या लग्नाला सुरुवात होती असं देखील म्हणलं जात असतं. आणि ती नदी आहे नेपाळमध्ये आहे आणि असं म्हणतात की तिथे पोचणं जाणं करणं खूप अवघड आहे, पण तेच शालिग्रामाचं रूप आहे बऱ्याच, आणि ते खूप अवघड असतं शालिग्राम भेटणं देखील. तर ते शालिग्रामाचं आपण लग्न करताना, तुळशीचं लग्न करताना शालिग्रामाला विष्णूचं रूप म्हणून ठेवलं जात असतं आणि लग्न लावतात, आणि नसेल तर बाळकृष्ण आपण ठेवत असतो तुळशीचं लग्न करताना. आणि अजून एक असं आहे की, तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, याच्यातून नक्की नवीन माहिती काहीतरी कळाली असेल तर प्लीज कमेंट करा खाली आणि लाईक करत राहा. म्हणजे मला खूप सारे असेच हिंदू कल्चरला घेऊन, त्याचप्रमाणे
अमेरिकेत असलेल्या काही गोष्टी असतात ज्या मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे असे वेगवेगळे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करायला आणि तुम्हाला काहीतरी नवीन माहिती द्यायला मला खूप आवडेल. सो थँक्यू सो मच की एवढ्या पेशन्सने शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.